महाराष्ट्रातल्या सुंदर सागर किनाऱ्यात अलिबागचे नाव सर्वदूर आहे. याच अलिबाग पासून अवघ्या 14 किलोमीटर अंतरावर एक 10-12 वाडीचं चौल नावाचं छोटंसं गाव आहे. सुंदर माडा पोपळांच्या राई गच्च लपेटलेल्या या गावाचं स्वतःच असं एक वैशिष्ट्य आहे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावात जास्तीत जास्त 10-20 मंदिरं असतात आणि ती मंदिरच त्या गावांची संस्कृती टिकवून ठेवतात. पण चौल या गावाची संस्कृतीच मुळी मंदिरांच्या बांधणीतून, इथल्या शिल्पांनी कोरली आहे. होय, हे अगदी खरं आहे. चौल या गावात आज मितीला 350 पेक्षा जास्त मंदिर आहेत. पुराण काळाचा संदर्भ शोधला तर या गावात पूर्वी 550 मंदिरं आणि तेवढ्याच पुष्करणी होत्या. चौलची मंदिरं म्हणजे अगदी समोर नजरेला पडणारी आणि थोडंसं बारकाईनं पाहिलं तरी दिसणारी अशा प्रकारची आहे. पापण्यांना श्रद्धावान आणि नजरेला श्रीमंत करणारं असं हे असंख्य मंदिरांचं चौल. श्रीकृष्ण द्वारकेस राज्य करत असताना या क्षेत्राला रेवती किंवा चंपावतीही म्हणत. चौल हे जुन्या काळातलं फार मोठं बंदर होतं. इसवी सन पूर्व काळापासून चालणाऱ्या कोकणच्या प्रमुख बंदरांपैकी एक म्हणून चौलची ओळख होती. 1601 मध्ये आलेल्या फ्रेंच प्रवासी फ्रँकॉइड पिराड गा चौलचं तत्कालीन वर्णन करताना म्हणतो, चौल हे शहर तसंच चौल हा किल्ला दमण, वसई या इतर ठिकाणांपेक्षा खूपच वेगळं आहे. इथं मौल्यवान वस्तूंची विपुलता आहे. त्या वस्तू विकत घेण्यासाठी भारतातल्या सर्व प्रदेशांमधून पूर्वेकडूनही व्यापारी येत असतात. परंतु इथला सर्वात महत्वाचा पदार्थ रेशीम हा असून तो इथं मुबलक प्रमाणात आहे आणि तो चीनमधील रेशीमपेक्षा अधिक चांगला आहे. चौलमध्ये आता रेशीमचा व्यापार दिसत नाही, पण चौलच्या सुबत्ततेचे रेशीमबंध कागदोपत्री सापडतात. त्यानंतर मात्र 1612-1613 मध्ये चौल प्रांतात सुरू झालेल्या संघर्षात ही सर्व सुबत्ता आणि पर्यायानं बहुतांशी मंदिरं नष्ट झाली. पुराण काळापासून ते इतिहासापर्यंत प्रत्येक कागदावर चौल दिसतं. वेगवेगळ्या राजवटीत संघर्ष पाहिलेलं चौल बदलत गेलं, पण मंदिर संस्कृतीच्या खाणाखुणा तसंच ठेवून. चौल नगरी जी आहे ती खूप शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळापासून म्हणजे इसवी सन 1600च्या अगोदरपासून एक प्रसिद्ध व्यापारी पेठ म्हणून नावलौकिक प्राप्त झालेलं असं शहर होतं. आणि पूर्वीच्या काळी संपूर्ण देशाचा संपर्क त्या बंदरामार्फत राहिला जायचा आणि म्हणून त्या बंदराचं एक विशिष्ट असं महत्त्व या चौलच्या सगळ्या परिसरामध्ये आहे. त्या परिसरामध्ये चंपावती नावाची तिथली जी एक ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेचं मंदिर प्रसिद्ध आहे आणि म्हणून तो सगळाच परिसर चौल चंपावती या नावानं इतिहास काळापासून खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण चौल पाहायला गेलं तर अख्खा दिवसही पुरत नाहीत एवढी ही मंदिरं आहेत. दूर डोंगरावरचं चौलचं दत्त मंदिर हे दत्त भक्तांसाठी अतिशय महत्वाचं स्थान आहे. साधारणतः 700-800 पायऱ्या चढून गेल्यावर नेत्रातला आणि कानातला दत्तनाद केवळ अवर्णनीय असतो. एका बाजूची डोंगरावरची ही महालक्ष्मी माता तुम्हाला वैराग्य श्रीमंती काळ नक्की उभा करेल. या मंदिरासमोरचा हा दीप मनोरा आणि क्वचित आढळणारा त्यावरचा दीप मारुतराया तुम्हाला ठळक दिसेल. माडा पोपळीच्या मांडवात स्वयंभूपणे प्रकट झालेले आणि विराजमान झालेले सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणे म्हणजे आपल्याच पावलांचा आवाज ऐकणे. डोंगरावरची हिंगळजा माता आणि मंदिराचा परिसर म्हणजे पाषाणभूत सजीवतात जणू. पुराणातल्या एका कथेनुसार हिंगळजा मातेला चौलला प्रतिकाशी बनवायची होती.
आणि म्हणूनच ही एवढी मंदिरं अशी आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी राजे बिजे होते, त्यांच्याकडे एक साधारण खजिन्यामध्ये भाग ठेवला होता की देवपूजेसाठी वगैरे. राजे वगैरे गेले त्याच्यानंतर मग आलं की हे कोण सांभाळणार. गुरव आहे, तो गुरव गरीब आहे, त्याला काय पैसा वगैरे नाही आहे, तो देवळाची डागडुजी कशी करणार. त्याच्यानंतर मग गावकऱ्यांनी आहे ते थोडंफार म्हणजे त्यांच्याकडनं काही ह्याच्याकडनं घेतले पैसे, त्याच्याकडनं घेतले आणि त्याप्रमाणे काही मंदिरं झाली. काही मंदिरं ती जशी बघताय की तुम्ही अर्धवटच राहून गेली किंवा पडीक स्थितीमध्ये किंवा त्याच्याकडे कोण लक्षच देत नाही. चौलमधल्या प्रत्येक मंदिराला आठवावं आणि साठवावं असाच हा विलक्षण प्रवास ठरतो. काही काळाबरोबर गजबजलेली तर काही काळाबरोबर तेवढ्याच ताकदीनं काळ ओढत नेणारी वास्तुशिल्प आहेत. चौलचं रामेश्वर मंदिर आणि त्याचं बांधकाम मात्र अगदी देवस्थान या शब्दाची आठवण करून देणारं असंच आहे. या मंदिरातील शिवलिंग हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी स्थापन केल्याचे पुराणात दाखले आहेत. तर हे जे देवस्थान आपण मागे बघतोय ते पार्वती स्वरूप शिवलिंग आहे. नॉर्मल शिवलिंग आहे जे तुम्हाला आहे ती जमिनीच्या वरती दिसतात, वाईल हे लिंग आहे ते पाण्याच्या आतमध्ये आहे, म्हणून त्याला पार्वती स्वरूप म्हणतात. संपूर्ण चौल फिरल्यावर दिवस मावळतीला शेतमळ्या, रस्त्याच्या कडेला कुठेतरी पडलेले असंख्य विरगळ, शिवलिंग, दैवतांच्या मूर्ती, अर्धवट राहिलेली पण विलक्षण देखणी मंदिर शिल्प मनात प्रश्नाचा गाभारा तयार करतात. प्रत्येक अर्धवट राहिलेली सुंदर शिल्प ही पिढी दर पिढी पांडवांनी एका रात्रीत बांधलंय हेच उत्तर घेऊन फिरतायत. चौल या गावात एकेकाळी 350 मंदिरं होती असं कागदपत्र सांगतात. आज या गावात 150 पेक्षा जास्त मंदिरं आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की या गावात एवढी मंदिरं, एवढ्या मूर्त्या आल्या तरी कशा. या प्रश्नाचं उत्तर आजही कागदपत्रात शास्त्रोक्त मिळत नाहीये. त्याचबरोबर आणखीनही काही प्रश्न पडतात. या गावात असलेले विरगळ, या गावात असलेल्या मातीत पडलेल्या सुंदर मूर्त्या, अर्धवट असलेली बांधकामं नेमकी केली तरी कुणी, घडवली तरी कुणी. पांडवांनी अपूर्णावस्थेत बांधलेलं हे मंदिर हाही प्रश्न मनात उपस्थित करते की पांडव एका रात्रीत मंदिर बांधण्याचा अट्टहास का करायचे, कशासाठी करायचे. कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर काळाच्या कागदावर कुठेच लिहिलेलं नाहीये. पांडवच देतील म्हणा, आणि ते जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आपण फक्त अश्वत्थामासारखं त्या प्रश्नाचं उत्तर शोधत भळबळती जखम म्हणत फिरायचं मंदिरं आणि इतिहास ढुंढाळत. श्रद्धेच्या पूर्णत्वाचा आणि रहस्याच्या अपूर्णत्वाचा हा विलक्षण प्रवास तुम्हाला चौलकडे नक्की खेचून आणेल. चौलमधल्या मंदिरांचं जतन व्हायला हवं. इथल्या शिल्पकृतीच्या कोरीव कामाचं, इथल्या मंदिरांचं जतन झालं आणि सगळ्याचा निदान अभ्यास जरी सुरू झाला ना तरी कदाचित इंगळच्या मातेला अभिप्रेत असणारी प्रतिकाशी आणि पांडवांच्या अर्धवट बांधकामाची पूर्णत्वास गेलेली उत्तरं याच चौलमध्ये मिळतील. पॉवर प्लांटमुळे महाराष्ट्राच्या नकाशावर आलेलं दाभोळ. खरं तर जुन्या काळातलं फार मोठं व्यापारी बंदर अशी इतिहासाच्या पानात नोंद असणाऱ्या दाभोळला निसर्गानं भरभरून दान दिलंय. दालब्य ऋषींच्या योग साधनेनं पवित्र झालेलं दाभोळमधील हे चंडिका मातेचं मंदिर. कोकणातल्या टुमदार घराप्रमाणे दुरून दिसणारी ही वास्तू म्हणजे अखंड कळसच म्हणावा लागेल. दाभोळच्या जुन्या किल्ल्यांच्या अवशेषात एका भव्य दगडात चंडिका मातेचं हे गुहा मंदिर साकारलंय. देवीचं हे सुंदर रूप काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली, नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेली, मंगलमय आणि सोज्वळ शेंदूर चर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. श्री स्वयंभू चंडिका देवीचं रूप जेवढं सुंदर तेवढंच रौद्रही. अर्थात देवीच्या त्या तेजस्वीपणाकडे जाणारा मार्ग मात्र अंधारातलाच आहे. तिमिरातून तेजाकडे या पुस्तकात कधी काळी वाचलेल्या ओळी इथं जिवंत होतात.
खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्या मंदिरांचं अद्भुत असं स्थापत्य शास्त्र, त्या मंदिरांचं देखणेपण, त्या मूर्तींची सुंदर बहुविधता हे सगळं अभ्यासत असतो. पण या ठिकाणी आलोय हे स्थान थोडंसं वेगळं आहे. आपण एका गुंफेत आलेलो आहोत. चंडिका मातेचं मंदिर म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं हे स्थान आपल्या वेगळ्या गुफेमुळे किंवा मंदिराच्या या आकारामुळे आणखीनच प्रचलित आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी एक छोटंसं असं भुयारसारखी वाट आहे. अर्थात ही सगळी वाट पांडवकालीन आहे आणि ज्यावेळी जुलै महिन्यात किंवा पावसाच्या मोसममध्ये हे पाणी येतं या गुफेमध्ये, त्यावेळी हे पाणी पूर्णपणे असं बाहेरून जाते. पांडवांच्या स्थापत्यशास्त्राची किंबहुना त्या काळच्या स्थापत्यशास्त्राची एक विलक्षण अशी ही त्याला सुंदर वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारकाईनं विचार केला होता. जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे एक गोष्ट जाणवते. इथे दिसणारे हे सुंदर असे समई, नंदादीप किंवा या पणत्या खूप काही गोष्टी बोलून जातात. आपण ज्यावेळी प्रकाशाकडे खऱ्या अर्थानं जातो, शक्तीच्या त्या दैवताकडे जातो, उपास्य असणाऱ्या दैवताकडे जातो, त्यावेळी हा प्रकाश आपल्याला खूप काही सांगत जातो. मनातला संयंतपणा, संयमीपणा आणि स्वतःची स्वतःवरची प्रचंड असलेली विश्वास आणि श्रद्धा जागवण्याचं काम या ठिकाणी हे करत जातं. या सगळ्या अंधाऱ्या प्रवासातनं आपण शोध घेत असतात आपली नजर ती म्हणजे त्या दैवतेला. ती चंडिका मातेचं मंदिर नेमकं कुठे आहे? खरं तर आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मी ज्यावेळी मंदिराच्या किंवा मातेच्या समोर जाईन त्यावेळी मी हा जो फ्लॅश आहे कॅमेऱ्याचा, ही लाईट्स आहे ही थोडीशी बंद करायला सांगेन, कारण ह्या देवीला फ्लॅश किंवा लाईट काहीच चालत नाही. या देवीला चालतो फक्त नंदादीपाचा शांत ठेवणारा प्रकाश. पाहूयात, थेट जाऊया त्या देवीकडे. चंडिका मातेचं हे मंदिर आणि मंदिरातली ही सुंदर अशी मूर्ती आपण पाहतोय. एक विलक्षण असं तेज, विलक्षण असा वातावरणातला हा गंभीरपणा आणि शांतता, रमणीयता म्हणजे नेमकं काय असतं याचं सगळ्याचं उत्तर या ठिकाणी हे पाहायला मिळतं. नंदादीपाच्या प्रकाशात शांतपणे दिसणारे मातेचं हे ओजस्वी आणि तेजस्वी रूप. खरं तर साक्षात शिवछत्रपतींनी दर्शन घेतल्याच्या अनेक आख्यायिका या ठिकाणी सांगितल्या जातात. पण पर्यटक म्हणून तुम्ही ज्यावेळी इकडे याल त्यावेळी नंदादीपातला प्रकाश आणि या प्रकाशातलं चैतन्य, तेजस्वीपणा किती अमूर्त असतो, किती भारलेपणाचा असतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. आपण आणखीनही पाहणारच आहोत या मंदिरात नेमकं असं काय. मी पुन्हा फ्लॅश ऑन करायला सांगतो. या ठिकाणी अशी फार मोठी अशी खोली आहे. ही गुफा दिसते आपल्याला असं सांगितलं जातं. अर्थात कोकणातल्या अनेक मंदिरांबद्दल ज्यावेळी विशेषतः पांडवांच्या ज्या मंदिरांबद्दल गोष्टी सांगितल्या जातात, एक ही गुफा आहे, हे भुयार आहे आणि हे भुयार थेट काशीला उघडतं असं सांगितलं जातं. आपण पाहू शकता. अर्थात ती त्या काळची लोककथा होती, दंतकथा होती, किंबहुना पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की तपस्या करण्यासाठी तो एक मार्ग असेल. ठिकठिकाणी दिसलेली पण तिचा हा प्रकाश आपल्याला खूप काही सांगत जातो, खूप काही बोलतही जातो आणि याच्यातनं आपण आपल्याला शोधायचं असतं आणि आपल्याला खूप काही घेऊन आपण मांगल्यानं आणि भारून हा सगळा प्रवास करायचा असतो. या ठिकाणी अशीच ध्यानस्थ होण्यासाठी, बसण्यासाठी ही जागा आहे. आणखीनच एक पाहू शकता या ठिकाणी थोडंसं असं भुयार असं आपल्याला दिसतं. खरं तर हा जो शोध असतो याला जर आपण तत्वज्ञानाच्या भाषेत पाहिलं तर रहस्याचा शोध असतो. मानवी मनाच्या अनेक प्रश्नांची उकल या शांत निरामय ठिकाणी येऊन उत्तर त्याची मिळतात असं म्हटलं जातं. किंबहुना असेलही प्रश्न, पण एक मात्र नक्की की आजच्या या सगळ्या काळात आपण ज्यावेळी प्रकाशाला शोधत असतो, आपण आपल्यातलं नेमकं आपल्याला काय हवंय ते धावत असतो, त्यावेळी कुठेतरी शांतपणे राहण्याची गरज असते, शांतपणे डोळे मिटण्याची गरज असते आणि मिटल्या डोळ्यांसमोर ते सगळं अनुभूती आणण्याची गरज असते. ते सगळं चैतन्य पण, ते सगळं भारलेपण जर आपल्याला शोधायचं असेल, पाहायचं असेल, मिळवायचं असेल तर दाभोळच्या या चंडिका मंदिरात तुम्हाला येऊन ही सगळी अनुभूती घ्यावंच लागेल. चंडिका मातेची मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. लाईटचा वापर होत नसल्यानं मुळातच लक्ष प्रचंड सावध असतं आणि त्यामुळे आपली नजर अंधारातल्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेत असते. दाभोळचं हे स्थान अतिशय पुरातन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा उल्लेखही इतिहासात सापडतो. लोकविस्मृतीत गेलेल्या या स्थळास जमनापुरी साधकास दृष्टांत झाला आणि त्यानंतर येथे पूजा अर्चा सुरू झाली. इथे पूर्वी घनदाट जंगल होतं आणि हा देवीचा दृष्टांत जमनापुरी नावाच्या ग्रस्तांना झाला.
त्याला देवीने सांगितले की अमुक अमुक ठिकाणी माझी गुहा आहे, त्या गुहेमध्ये माझी मूर्ती आहे, तू माझा शोध घे. पहिले येताना तुला जिवंत झरा लागेल. त्या झराच्यापासून पुढे 2 पायऱ्यावरती चढलास की आतमध्ये आलास की गुहा असेल. त्या गुहेमध्ये माझी पाषाणी मोठी मूर्ती आहे. त्याची त्याने ते गुहेजवळची एक दगड बाजूला करून त्याने देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. तर त्याला आतमध्ये काळोख्या अंधारेमध्ये देवीची पाषाणी मूर्ती मोठी आतमध्ये सापडली. तर काही काळांतरानंतर त्याने देवीची पूजा अर्चा चालू केली. पूजा अर्चा नैतिक चालू असताना आमचे वंशज इथे पुरी घराण्याचे वंशज आल्यानंतर त्याने देवीची पूजा अर्चा त्यांच्याकडे सरसुद्धा करून देवीच्या समोरच दरवाजाच्या त्यांची जिवंत समाधी त्याने घेतलेली आहे. ती आता तुम्हाला इथे ते दिसते, ती जिवंत समाधी आहे. पूर्वीच्या काळी देवदेवतांसमोर एकांतात चालणारी योग साधना, या सगळ्या वाचलेल्या गोष्टी आजही दिसतात ना, तेव्हा मन सुखावून जातं. गुफेतलं गुढरम्य तेज आणि बाहेरचा उजळलेला निसर्गाचा आसमंत, याच्यातला फरक आपला आपणच शोधत जातो. मुळातच गुफा मंदिर असलं तरी मंदिराच्या कोरीवपणाबद्दल काही गोष्टी या अचंबित करून जातात. इकडचा परिसर जो आहे तो पूर्णपणे दगडांमध्ये मधला आहे. तर या दगडांमध्ये हे कोरीव काम इतके वर्षापूर्वी कसं झालं असेल, कसं केलं असेल. परत आतमध्ये वायू जर बघितला तर जर तुम्ही सगळे बघितलं तर पुजारी जे आहेत ते आतमध्ये त्या गुहेत बसून बरेच तास असतात. पण तरीसुद्धा तिकडे नंदादीप, ज्याला एक प्रकारचा आपण म्हणू की कुठलाही दिवा जर असेल तर त्याला ऑक्सिजनची गरज आहे. म्हणजे हा सुद्धा एक बारीक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढ्या खाली सुद्धा जाऊन सुद्धा तो नंदादीप विझत नाही. म्हणजे कार्बन डायऑक्साईड जरी आहे आतमध्ये, पण ऑक्सिजनचं प्रमाण मी म्हणेन इतक्या प्रमाणात जास्त आहे की ह्या ज्या सगळ्या सूक्ष्म गोष्टी आहेत त्याचा खरंच अभ्यास करण्याजोगे गरजेचं आहे. आणि त्यातनं नक्कीच काहीतरी नवीन गोष्टी लोकांसमोर येतील असं मला वाटतं. मंदिराबाहेर चौथऱ्यावर तुळशी वृंदावन आणि छोटी छोटी शिवलिंग आणि समाध्या आहेत. मंदिराच्या आवारातला थंड पाण्याचा झरा, बाजूची आमराई, सगळं काही खूप छान आहे. कालपरत्वे मंदिराच्या सभामंडपाचा आपल्या ऊर्जापीठाची जाणीव कळू न देणारं आणि आत शक्तिपीठात गेल्यावर बाहेरचं जग नश्वर आहे याची मनाला जाणीव करून देणारं हे चंडिका मातेचं मंदिर मनातला काळोख मात्र दूर करून जातं. दाभोळचं हे ऊर्जा केंद्र एकदा नक्की पहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.